नमस्कार मित्रांनो, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील आजच्या भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात निवाडा करताना युवराज शंभूराजे कोणता निर्णय घेतात आणि निवाड्याचा निकाल हा कोणत्या आधारावर देतात याची सत्यता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। या निवाड्याचा निकाल देऊन युवराज शंभूराजे यांनी जगाला दाखवून दिले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचा वारसा फक्त आणि फक्त युवराज शंभूराजेच योग्यरित्या चालू शकतील। एक राजा हा किती थोर मनाचा असतो आणि स्वराज्यासाठी तो काय करतो याचे प्रत्यक्ष दर्शन शंभूराजांच्या या पावलाच्या निर्णयाने आपणास कळते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य बांधणीत अष्टप्रधान मंडळाची मोलाची कामगिरी होती, परंतु यांनी केलेला गुन्हा हा साधा नव्हता। स्वराज्य आणि राजगडावर कालच्या पुण्यावर आजचा दिवस उगत नाही, त्यामुळे या गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे असे युवराजांचे मत होते। आणि युवराज यांनी लिहिलेल्या बुधभूषण या ग्रंथामध्ये भ्रष्ट मंत्र्यांना राजाने लगेच शिक्षा दिली पाहिजे असे नमूद केलेले होते। त्यामुळेच कारभाऱ्यांची शिक्षा ही ठरलेलीच होती, परंतु बाबासाहेबांचे हे जे संकल्पित तेच आमासी करणे असा पण शंभूराजांनी घेतला होता। आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुन्हा गडावर भेटीत युवराजांना सांगितले होते की कारभाऱ्यांचे कारभार त्यांच्याच नजरेतून सुटलेले नाही, पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो, कारण आमचे ध्येय हे आकाशाला गवसणी घालण्याचे होते, त्यामुळे आम्ही पायाकडे लक्ष देत नाही। आणि युवराज शंभूराजे यांना पण ते सांगतात की तुम्ही पण या कारभाऱ्यांकडे जास्त लक्ष देऊ नका, कारण एक कारभारी कोणत्या ना कोणत्या रूपाने स्वराज्यासाठी उपयोगी आलेले आहेत आणि स्वतःचे सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वराज्याचा गाडा चालवणे म्हणजे खाण्याचे काम नव्हे, त्यासाठी त्यात अनुभव म्हणजे असलेले व्यक्ती पाहिजे होते आणि ते अष्टप्रधान मंडळच होते। बाबासाहेबांच्या निधनानंतर स्वराज्याचा गाडा चालवण्यासाठी 2 चाके समतोल करण्याची गरज होती। ते एक चाक म्हणजे आपली सेना आणि स्वराज्य हितासाठी या 2 चाकांचा समतोल साधणे अत्यंत गरजेचे होते। अटकेत असलेले कारभारी आपल्या कबुली जबाबात कबूल करतात की त्यांच्या हातून चूक झालेली आहे। त्यांनी सर्व जे काही केले ते अण्णाजी पंत त्यांच्या सांगण्यावरून केले। अण्णाजी पंत सोडून सर्व मंत्र्यांनी आपला गुन्हा कबूल केलेला असतो आणि सोयराबाई यांनी पण खूप मोठी चूक झाली होती हे देखील कबूल केलेले असते, पण स्वराज्यात चुकीचा पायंडा पडू नये म्हणून त्यांनी सर्वांना माफ केले। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की शिवाजी महाराजांच्या